सुस्वागतम. सर्व प्रेक्षक आणि मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत करून त्याची तुम्ही आतुरतेने वाट बघताय त्या बक्षीस वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करूया. कारण वेळ खूप झालाय, आपल्या सगळ्यांचा अधिकचा वेळ न घेता आपण लगेचच बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतो आहोत. ज्या ज्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे त्यांच्या पाठीमागे कौतुकाची थाप आणि त्यांना पुढील सामन्यासाठी स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न करतो आहोत. तर सरपंच चषक रेडी गावची शान असणारा 2026 या ठिकाणी संपन्न झाला आणि या चषकामध्ये ज्याने ज्यांनी काम केलं त्यांचं आपण या ठिकाणी कौतुक करूया. सुरुवातीला जी इंडिव्हिज्युअल पारितोषिक आहेत म्हणजे ज्यांनी चौकार आणि षटकार ठोकले त्यांच्यासाठी जी काही पारितोषिक होती किंवा ज्यांनी झेल टिपल्या त्यांचा मी नामोल्लेख करतो. त्या खेळाडूंनी पटकन आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी यायचं. सुरुवातीला ज्याने टोपणना ज्याने सुंदर असा झेल टिपला होता त्यासाठी जी पारितोषिक आहे ते आपण स्वीकारायचं. सागर रेडकर 500 रुपये, संजोग कांबळे 200 रुपये, अण्णा गडेकर 500 रुपये, महेश अंसुरकर 200 रुपये, नलीम निवजेकर 200 रुपये. चला ही पारितोषिक आपण सुपूर्द करतो आहोत. नवीन निवजेकर, मंगेशजी राणे यांना विनंती आहे आपण हा सन्मान करूया. टोटल 1600 रुपये. त्यानंतर ग्लेनने जे षटकार ठोकले होते त्यासाठी पारितोषिक आहे. संजयजी राणे 1000 रुपये, महेश अंसुरकर 500 रुपये, सागर राणे 500 रुपये, नंदकुमार मांजरेकर 500 रुपये, स्वप्नील आरेकर 200 रुपये, ओमकार कोणाडकर 1000 रुपये, कनिक सावंत 200 रुपये, श्यामसुंदर मेस्त्री 500 रुपये. टोटल 4200 रुपयांचं कॅश प्राईज लक्ष्मीकांतजी तर्फे यांना विनंती आहे आपण हे पारितोषिक वितरित करूया. पराग शिरोडकर यांनी देखील 2000 रुपये दिलेले आहेत, 1500 रुपये दिलेले आहेत. पराग शिरोडकर प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. यानंतर आपल्या स्पर्धेमध्ये ज्यांनी सुंदर असं ऑफिशियल म्हणजे अंपायरिंगचं काम केलेलं आहे त्यांचा आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करूया. आमच्या स्पर्धेतील तिन्ही आमचे ऑफिशियल आपण कृपया मुख्य मंचावरती यायचं. नानाजी नाईक सर, उत्तमजी मोटे सर, किशोरजी भगत सर आपला देखील या ठिकाणी आम्ही यथोचित मान सन्मान करतो आहोत. चला मुख्य मंचावरती या. आमचे ऑफिशियल नाना नाईक सर, उत्तमजी मोटे सर, त्याचबरोबर किशोरजी भगत सर आपलाही या ठिकाणी सन्मान होतोय. एकदा या आमच्या तिन्ही ऑफिशियल यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूया. एकदा टाळ्या वाजवा कारण प्रचंड उन्हामध्ये या सगळ्यांनी खूप चांगलं काम केलंय. मंगेशजी जाधव यांना विनंती आहे आपण नानाजी नाईक यांचा सन्मान करूया. त्यानंतर आमचे दुसरे ऑफिशियल आहेत किशोरजी भगत. किशोरजी आपण देखील मुख्य मंचावरती या. या सगळ्या आमच्या ऑफिशियल यांनी आपली क्रिकेटची कारकीर्द गाजवलेली आहे. एकदा आपण पुन्हा एकदा टाळ्या वाजवूयात या सगळ्या आमच्या ऑफिशियलसाठी. किशोरजी भगत, त्यानंतर उत्तमजी मोटे, नानाजी नाईक हे आमचे ऑफिशियल आहेत. विजयजी बाक्कर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतो आहोत. उत्तमजी मोटे यांचा यानंतर सन्मान होतो आहे. अनंतजी कांबळे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करूया उत्तमजी मोटे यांना. या पुढचा आपण सन्मान करणार आहोत आमचे समालोचक. आमचे समालोचक ज्यांनी आपल्या आवाजाने संपूर्ण ही स्पर्धा अतिशय एका वेगळ्या उंचीवरती नेली. रितेशजी अंसुलकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. या गावचेच ते रहिवासी आहेत. रितेशजी एक युवा समालोचक. राजेंद्रजी आपल्याला विनंती आहे आपण हा सन्मान करूयात. एकदा या युवा समालोचकासाठी आपण टाळ्या वाजवूयात. एक चांगला आवाज या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या पुढचा आपण सन्मान करणार आहोत जे सहकारी मित्र वेंगुर्ले गावचे रहिवासी योगेशजी परब. एक भारदस्त आवाज योगेशजी परब आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय. जो आवाज थेट गोवापर्यंत देखील पोहोचला आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा. तो जे गोड आणि मंजूळ आवाज, भारदस्त आवाज, सामना खुलवण्याची एक वेगळी शैली योगेशजी परब यांचा या ठिकाणी आपण सन्मान केला. या पुढील
सन्मान होईल आमचे दुसरे समालोचक जे संगमेश्वरचे आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील जयजी पोटपोडे. एक सुंदर आवाज, 5 दिवस खूप चांगलं समालोचन या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं पाहायला मिळालं. नक्कीच रत्नागिरी जिल्ह्यावरून निलेश राणे यांनी देखील खूप कौतुक केलंय. धन्यवाद, त्यांचाही आपण या ठिकाणी सन्मान केलेला आहे. या पुढचा आपण सन्मान करूयात. निश्चितच यानंतरचा सन्मान आपण करतोय ज्या आवाजाने सिंधुदुर्गला वेळ लावला, एक कणकर आवाज म्हणून ज्या आवाजाकडे पाहिलं जातं तो आवाज म्हणजेच अमोलजी जमदाडे सर यांचा देखील आपण सत्कार करतोय. आणि त्यानंतर निश्चितच या स्पर्धेमध्ये ज्यांनी रंग भरले खऱ्या अर्थाने ते म्हणजेच डीजे मासुरकर यांचा देखील आपण मान सन्मान करतोय. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी देखील होऊन जाऊ द्या. यांची दखल कोण घेत नाही, परंतु यांच्यामुळे देखील खऱ्या अर्थाने स्पर्धेला रंग भरतात. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. साऊंड अप्रतिम आहे, क्लिअर साऊंड आहे आणि म्हणूनच तुमच्यापर्यंत आवाज हा चांगल्या रीतीने पोहोचलाय आणि म्हणूनच त्यांचा देखील मान सन्मान होतोय. नक्कीच खूप चांगलं साऊंड सिस्टीम या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. धन्यवाद डीजे मास्टर. यानंतर राजाराम वॉरियर्स संघाचे संघ मालक विकासजी गावडे आपला देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान होतो आहे. एक चांगला संघ, तगडा संघ या स्पर्धेमध्ये आपण उतरवला, दाखल केला, त्याबद्दल आपलाही या ठिकाणी सन्मान होतो. तसेच 360 कॅमेरा त्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला ते भाऊ आजगावकर आणि त्यांचे सुपुत्र साहिल आपण देखील मुख्य मंचावरती यायचंय. हा, जे टायटल सॉन्ग होतं ते एक सुंदर टायटल सॉन्ग देखील यांनीच बनवलेलं आहे. एकदा आपण टाळ्यांचा कडकडाट करूया. सरपंचांवरती आधारित आणि या संपूर्ण स्पर्धेवरती आधारित जे सुंदर असं टायटल सॉन्ग होतं हे देखील यांनीच बनवलेलं आहे. त्यानंतर रोहन आणि चेतन चतुर आजगावकर या स्पर्धेच्या अगोदर ज्यांनी या स्पर्धेची प्रसिद्धी केली रील्सच्या माध्यमातून. चला आपण देखील मुख्य मंचावरती या. रोहन आणि चतुर हे चतुरच आहेत आणि त्यामुळेच सुंदर अशा रील्स या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करतो आहोत. तसेच मायमाऊली संघाचे संघमालक रामसिंगजी राणे सरपंच महोदय, लोकनियुक्त सरपंच यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. अनेकांनीच एक वेगळं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून दिले. आणि यानंतर आपण पुढच्या बक्षीस वितरण सोहळ्याकडे अर्थातच इंडिव्हिज्युअल पारितोषिकांकडे वळतो आहोत. अनेकांचा आपण या ठिकाणी सन्मान केलेला आहे. यानंतर सर्वाधिक जास्त धावा ज्याने या स्पर्धेमध्ये बनवल्या आणि सर्वाधिक जास्त धावा बनवणाऱ्या खेळाडूसाठी होते आकर्षक शूज आणि त्या पारितोषिकाचा मानकरी आपल्याला मिळाला. ज्याने टोटल 136 धावा बनवल्या तो आहे खेळाडू मिस्टर पीटर फर्नांडिस, ज्याला आकर्षक शूज दिले जातील. नंदकुमारजी मांजरेकर यांनी हे शूज आपल्याला पुरस्कृत केलेले आहेत. चला पीटर, आरवली क्रिकेट टीमचा पीटर जो हिटर आहे त्याच्या वतीने हे पारितोषिक स्वीकारलं जाते.
यापुढील पारितोषिक उत्कृष्ट यष्टी रक्षक, यष्ट्यांच्या मागे ज्याने चांगलं काम केलंय आणि तो यष्टी रक्षक आपल्याला मिळालाय गोट्या राणे. गोट्याने आज सगळ्यांची मना इथे जिंकले. जरा डीजे ऑपरेटर जरा आवाज वाढवतो, आवाज कमी कर थोडा. उत्कृष्ट यष्टी रक्षक गोट्याजी राणे. यापुढील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणजे ज्याने आपल्या क्षेत्राचं चांगलं रक्षण केलंय तो खेळाडू रामसिंगजी राणे यांनी हे पारितोषिक पुरस्कृत केले आणि तो खेळाडू आहे कार्तिक लोहार. चला कार्तिक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याने आपल्या क्षेत्राचं रक्षण केलंय आणि जो गोलंदाजाचा पाठी राखा असतो क्षेत्ररक्षक. कार्तिक लोहार याचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. आणि त्यानंतर पुढील सन्मान होईल उत्कृष्ट गोलंदाज ज्याने आपल्या गोलंदाजीने फलंदाजांची भंबेरे उडवली, कमी धावा खर्च केले आणि चांगले विकेट्स मिळवले. तो उत्कृष्ट गोलंदाज आपल्याला मिळालाय ज्याने संपूर्ण मालिकेमध्ये 12 विकेट्स मिळवल्या. तो गोलंदाज वन अँड ओनली तेजस पडवळ. नवरीची परब आणि सुनीलजी सातजी यांनी हे पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केले. चला उत्कृष्ट गोलंदाज तेजस एक्सप्रेस आज धावली या टुर्नामेंट मध्ये. चला तेजस पडवळ. यानंतर उत्कृष्ट फलंदाज चांगला बॅटर ज्याने संपूर्ण मालिकेमध्ये चांगली फलंदाजी केली आहे रेडी गावचा, रेडीचा सुपुत्र उत्कृष्ट फलंदाज बॅट्समन राहुल राणे. राजांजी कांबळे आणि सुनीलजी सातजी यांनी हे पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केले आणि पुरस्कृत केले. उत्कृष्ट फलंदाज राहुलजी राणे. नामदेवजी राणे यांच्याकडून 25 किलोची तांदळाची बॅग, तांदूळ आज सगळ्यांचं जेवण होणार. मालिकेतील अंतिम सामन्यामध्ये ज्यांनी जबरदस्त कामगिरी करून आपल्या संघाला जिंकून दिलंय सेमीफायनलच्या सामन्यामध्ये बहारदार खेळ करून त्याने आपल्या टीमला जिंकून दिलंय. सामनावीराचा मानकरी ग्लेन फर्नांडिस 29 धावा आणि 3 विकेट्स. चला ग्लेन. एक पारितोषिक होतं दुसऱ्या सेमीफायनलचं सामनावीराचं पारितोषिक, ते देखील आपण सुपूर्द करतो आहोत. आणि तो खेळाडू आहे तेजस पडवळ, सेमीफायनल नंबर 2 चा सामनावीर ज्याने 5 विकेट्स मिळवले होते एका सामन्यामध्ये, 5 विकेट्स ऑल. चला सुरुवातीला आपण तेजसला सन्मानित करूया. सेमीफायनल नंबर 2 चा सामनावीर तेजस. चला तेजस पडवळ उपस्थित नाहीये, कोणी प्रतिनिधी? ओके, हा आहे सेमीफायनल नंबर 2 चा सामनावीर, प्रतिनिधी म्हणून तो स्वीकारतोय पारितोषिक. आणि यानंतर अंतिम सामन्यातील सामनावीर ग्लेन फर्नांडिस 29 धावा आणि 3 विकेट्स. राजेंद्रजी कांबळे आणि सुनीलजी सातजी यांनी हे पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केले. आणि आमच्या या छोट्याला एक पारितोषिक द्यायचं आहे अंतिम सामन्यातील सामनावीर ग्लेनला. बा तुझं नाव काय? तनिक्ष. चल कनिक्ष, चला कनिक्सला एक पारितोषिक द्यायचं आहे ग्लेनला. छोट्या मुलाने पारितोषिक दिले. एकदा या छोट्या मुलासाठी आपण टाळ्या वाजवूया. एसटी रक्षकासाठी अजून एक पारितोषिक पुरस्कृत केलं गेलंय. दशावतार कलाप्रेमी अण्णा गडेकर यांच्याकडून एसटी रक्षकासाठी किती 1000 रुपयांचं पारितोषिक आहे, ते देखील त्याने स्वीकारायचं आहे. उत्कृष्ट एसटी रक्षक गोट्या राणे आपल्याला हे पारितोषिक आहे. दशावतार प्रेमी अण्णाजी.
महाती मुकाबला संपन्न झाला. रेडी गावचं लक्ष लागलं होतं या स्पर्धेकडे, संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं. आणि ही स्पर्धा बेस्ट फिल्डर साठी सन ग्लासेस आहेत अर्णव यांच्याकडून. अर्णव सन ग्लासेस यांच्या माध्यमातून ओपन कार्तिक कृपया आपण हे पारितोषिक स्वीकारायचं. अर्णव सन ग्लासेस यांच्या माध्यमातून हे सन ग्लासेस गॉगल दिले जातात. आणि यानंतर ज्या पारितोषिकाची आपण सगळेजण वाट पाहतोय, अर्थातच मालिकेतलं मानाचं पारितोषिक. अनेक खेळाडू या रेस मध्ये होते. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण याचा विचार करून ज्या खेळाडूची आपण निवड केली आहे, संपूर्ण मालिकेमध्ये कोण असेल? मालिकावीर जरा गेस करा, कोण आहे? मालिकेमध्ये टोटल 92 धावा आणि गोलंदाजी करत असताना 8 विकेट. तो ठरलाय मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज, वन अँड ओनली गजानन सूर्याजी. 25 किलोची तांदळाची बॅग देखील दिली जाईल. कुमार समर्थ दीपक राणे यांच्याकडून देखील कॅश प्राइज आहे व चषक देखील आहे. तसेच नामदेवजी राणे यांनी 50 किलोची तांदळाची बॅग दिली आहे. तसेच कैलासवासी भिवा राणे यांच्या स्मरणार्थ श्री संकेत राणे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांची फेम, फोटो फेम आहे, ती देखील मालिका वीरासाठी आहे. मालिकावीर गजानन सूर्याजी. गजानन सूर्याजी जबरदस्त खेळ त्याने आपला दाखवलाय, प्रेक्षकांची मन जिंकलेत. गजानन, फक्त एकच प्रश्न तुझ्यासाठी आहे. अर्णव सन ग्लासेस रेडी यांच्याकडून देखील आकर्षक भेट वस्तू आहे, त्याचबरोबर सन ग्लासेस आहेत. नक्की अर्णव सन ग्लासेसला भेट द्या आणि तुमच्या मनामधील सन ग्लासेस खरेदी करा. तुझ्यासाठी एकच प्रश्न आहे, जास्त काही बोलायचं नाहीये कारण खूप वेळ झालेला आहे आणि तू बॅटिंग आणि बॉलिंगने सगळं काही बोललायस. सरपंच चषक रेडी गावामध्ये आणि या अलिशान पटांगणावरती तू मालिकावीर ठरलायस, याचं श्रेय तू कोणाला देणार आहेस आणि तुझ्या काय भावना आहेत? याचे सर्व श्रेय मी माझ्या सर्व खेळाडूंना देणार आहे आणि हे आमचं होम ग्राउंड आहे, त्यामुळे आम्हाला थोडासा अंदाज होता या ग्राउंडवर खेळण्याचा. स्पर्धेविषयी काय सांगशील? स्पर्धा उत्कृष्ट झाली, याबद्दल सरपंचांचे मी आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. आयोजनामध्येच तो आहे त्यामुळे त्याला सगळं काही माहिती आहे. गजानन सूर्याजी ठरला मालिकावीराचा मानकरी. ग्लेन फर्नांडिस आपण मुख्य मंचावरती यायचं. वैभव कामत सरांकडून 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. चांगला खेळ ते दाखवलाय ग्लेनने. अंतिम सामन्यामध्ये देखील तो बरसला आणि वैभवजी कामत यांच्याकडून रेडी संघाला रोख रुपये तब्बल 25,000 रुपये. क्या बात आहे. आज रेडी गावामध्ये पार्टी तर होणार आहे, जल्लोष होणार आहे, गाणं होणार आहे. संपूर्ण टीम साठी मोडिया ग्रुप यांच्याकडून 2,000 रुपयांचं पारितोषिक आहे. संजयजी राणे यांच्याकडून 2,000 रुपयांचं पारितोषिक आहे. सरपंचजी, आता जिंकलेलं पारितोषिक देण्याची काही आवश्यकता वाटत नाहीये. सरपंचजी, आता जिंकलेलं पारितोषिक देण्याची काही आवश्यकता वाटत नाहीये. आम्हाला माहिती आहे की पारितोषिक वितरण सोहळा झाल्यानंतर तुम्ही लगेचच घराची वाट धरणार, त्यामुळे आम्ही अगोदरच अजून एक सन्मान करणार आहोत मुख्य मंचावरती. अमोलजी राणे यांच्याकडून 4G फिटनेस साठी मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा
संपूर्ण रेडी गावाने या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला सरपंच यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली. चला, हे बॉडी बिल्डर आहेत. सिंधुदुर्ग श्रीचा किताब त्यांनी पटकावलाय. नक्कीच महाराष्ट्र श्री देखील तुम्ही व्हाल या आमच्या सगळ्यांच्या सदिच्छा तुमच्या पाठीमागे आहेत आणि पुढच्या वर्षी तुम्ही महाराष्ट्र श्री म्हणून या ठिकाणी उपस्थित व्हायचं. तर यानंतर आपण खर तर अनेक मान्यवरांची मांदियाळी आहे, मात्र वेळ खूप कमी आहे आणि त्याचबरोबर 2 पारितोषिक अजून द्यायची बाकी आहेत. मात्र तत्पूर्वी ज्यांनी या स्पर्धेसाठी योगदान दिलं त्यांचं कौतुक करणं हे गरजेचं आहे आणि ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आपण ही संपूर्ण स्पर्धा भरवली, ज्यांचं प्रमुख मार्गदर्शन लाभलं आणि लोकनियुक्त सरपंच होण्याचा ज्यांना बहुमान मिळाला, आपल्या सगळ्यांमध्ये राहणारे, सगळ्यांमध्ये वावरणारे, युवकांना एकत्र करणारे आणि या गावची शान असणारे आदरणीय लोकप्रिय सरपंच मी भाईजी राणे साहेबांना विनंती करतोय की आपण आभार प्रदर्शन करावं. आज स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन आणि आभार प्रदर्शनाच्या निमित्ताने या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आता व्यासपीठावर बसलेले सर्वच मान्यवर आणि या स्पर्धेसाठी पहिलीपासनं म्हणजे ही स्पर्धा यशस्वी व्हायला पाहिजे. स्पर्धा डिक्लेअर झाल्यापासनं म्हणजे आमचे रोहन कांबळी, चतुर आजगावकर यांनी ज्या रील्सच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी चांगली प्रसिद्ध केली, त्या सर्वांचं मी या ठिकाणी त्याच्या पूर्ण टीमचं या ठिकाणी मी आभार मानतो. तसेच ही जी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रोहित गवंडी, रोहित सूर्याजी व इतर त्यांच्या बरोबर असणारे सर्वांनी जे ग्राउंड किंवा इतर ज्या दररोज दिवसा त्याला जे काही ग्राउंडचे चांगलं सजावट करणे आहे त्यासाठी पण अजित पडवळ यांनी पण सर्वांनी या ठिकाणी जे काय असणार ग्राउंडची आउटफील्ड चांगली अगदी केली, त्याबद्दल मी त्यांचे पण या ठिकाणी आभार मानतो. ज्या स्पर्धेसाठी आम्हाला ज्या सर्वांनी म्हणजे उपस्थित सर्वच आहेत या ठिकाणी, कोणाचे नावं घेत नाहीत, सर्वांनीच म्हणजे एकट्याच्या खांद्यावरती न देता आपण पण छोटा सर्वांनी भाग उचलला पाहिजे. या ठिकाणी बसलेल्या सर्वांनी आपला छोटा आमच्या सर्वांच्या प्रेमाखातर या ठिकाणी त्यांनी छोटा सर्वांनी आणि समोर बसलेले आहेत माझे सर्वच यांनी समोर उभे आहेत सर्वांनीच या ठिकाणी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जे काही प्रयत्न केले त्याबद्दल या ठिकाणी सर्वांचे मी आभार मानतो. तसेच या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने आमच्याच गावचा आणि ही स्पर्धा आपण एक नवीन उपक्रम या ठिकाणी त्याने केला. एक शिवजयंतीच्या दिवशी या ठिकाणी 360 डिग्री कॅमेरा म्हणजे आमचे मार्गदर्शक आणि आमच्या पाठीशी कायम उभे असणारे भाऊ आजगावकर यांच्या मुलाने साई आजगावकरने या ठिकाणी 360 मध्ये तो आमच्या स्पर्धेला एक वेगळीच रंगत आणली, त्याबद्दल त्यांचे पण या ठिकाणी मी आभार मानतो. उपस्थित सर्वांचेच म्हणजे ज्या टीमने या ठिकाणी भाग घेतले त्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. जे आता या ठिकाणी माझ्या मंचावर असणारे सर्वच मान्यवर व्यक्तींचे या ठिकाणी आभार मानतो आणि या स्पर्धेचा जो का आभार प्रदर्शन आणि आपण सर्वांनी दिलेली साथ, ज्या जमीनदारांनी या ठिकाणी आम्हाला विना मोबदला या ठिकाणी जमीन उपलब्ध करून दिली, आबा कांबळी असतील, बाबाजी सर्वच जे असणारे जमीनदार यांच्यानी सर्वांनी जी काय आपली जमीन उपलब्ध केली, त्याचबरोबर उपस्थित या ठिकाणी सदानंद धुरी यांनी पण जे काही प्रयत्न केले त्यांच्याबद्दल पण या त्यांचे पण या ठिकाणी आभार मानतो. उपस्थित माझ्या रेडीच्या जी मुख्य सर्व जे क्रिकेट खेळाडू आहेत त्यांनी या ठिकाणी स्पर्धा यशस्वी होण्यापासून महिन्याभरापासून या स्पर्धेचं जे काही नियोजन केलं त्या सर्वांच्या खेळाडूंचे या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी सर्वांचे आभार मानून हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो आणि लगेचच पुढचा बक्षीस वितरण जे सेकंड आणि फर्स्ट प्राइजचं बक्षीस वितरण या ठिकाणी होईल असं या ठिकाणी सांगतो.